शेवग्याची शेंग 20 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यात भिजवून घ्यायची. शेवग्याचं सूप. शेवगा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि जिरे. चवीपुरते मीठ, थोडीशी हळद आणि फोडणी तडका. गुळ. नमस्कार. आज मी शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याची शेंग, हळद, मीठ, हिंग, गूळ, कढीपत्ता, मोहरी, तूप, जिरेपूड, टोमॅटो आणि मीठ. कृती: शेवग्याची शेंग 20 मिनिटाकरता मिठाच्या पाण्यात भिजवून घ्यायची आणि त्याला एक उकड काढून घ्यायची. उकड काढून घेतलेल्या शेंगेचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा. वरची साल परत एकदा पाण्यात उकळून घ्यायची. ते पाणी परत सुपाला वापरायचं असते. हा काढलेला पल्प पण मिक्सरला लावायचा. मिक्सरला लावताना त्यात जिरे, कोथिंबीर, एक टमॅटो आणि हा पल्प असं काढून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. फिरवून घेतल्यानंतर आता आपण जे शेवग्याच्या शेंगाची साल उकळत ठेवलेली आहे त्याचं पाणी हे सगळं बारक्या चाळणीनं चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर एका भांड्यात थोडंसं तूप टाकायचं, जिरे, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचं आणि फोडणी करायची. फोडणी करून झाली की मग ते 2 उकळ्या काढायच्या. 2 उकळ्या काढून झाल्या की त्यावर थोडंसं जिऱ्याची पूड आणि थोडंसं गूळ, आवडत असेल तर आवडीप्रमाणे टाकायचं. आणि हे जे सूप आहे हे फारच आरोग्याला हितकारक आहे. एकदा तुम्ही करून बघा.